महाराष्ट्रामध्ये यंदा मे आणि जून अशा 2 महिन्यांमध्ये पावसानं ओढ दिली। संपूर्ण राज्यभरामध्ये पेरणीचं प्रमाण त्यामुळे कमी झालं। मात्र पर्जन्यमानाचा पट्टा समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील समाधानकारक पेरणी झालीच नाहीये। पश्चिम महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पेरण्या आतापर्यंत झाल्यात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 43% इतक्या पेरण्या झाल्या। गेल्या वर्षी याच दिवशी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात 70 ते 75% पेरण्या झाल्या होत्या। सांगलीमध्ये आतापर्यंत केवळ 25 ते 30% पेरणी पूर्ण झाली आहे। साताऱ्यामध्ये 11% पेरणी झाली। सोलापूरमध्ये 8% इतकी पेरणी झाली आहे। या जिल्ह्यामधील धरणांचा पाणीसाठा देखील अजूनही निम्म्यावर आहे। त्यामुळे एकीकडे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या किंवा लघु प्रकल्प भरले असले तरी दुसऱ्या बाजूला शेतीसाठी मात्र अजूनही समाधानकारक पाऊसच पडलेला नाही। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिवारामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। मे आणि जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्येच पेरण्या आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत। मात्र त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जितक्या अपेक्षित पेरण्या होत्या तितक्या पेरण्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत। कारण अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरण्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात बाकी असलेलं चित्र पाहायला मिळते। सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल किंवा सोलापूर असेल, या संपूर्ण भागामध्ये जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जवळपास 43% पेरण्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण सांगलीमध्ये जर बघितलं तर सांगलीमध्ये साधारण एक 25 ते 30% पेरण्या आहेत त्या सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। साताऱ्यामध्ये खूप कमी पेरण्या झालेल्या आहे। जी आकडेवारी शासकीय अधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार 10 ते 12% पेरण्या सातारामध्ये झालेल्या आहेत आणि सोलापूरमध्ये केवळ 8% पेरण्या आहेत त्या झालेल्या आहेत। कारण आपल्याला माहित आहे की या सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या संपूर्ण जिल्ह्यांमधली जी धरणं आहेत ती अद्यापही कुठेही भरलेली नाहीत। त्यामुळे त्यांचे जे पाणी पातळी आहे, पाणी साठा आहे तिथला तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रचंड कमी आहे। त्यामुळं आपण जर बघितलं तर पेरणीचा आढावा घेतला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पेरण्या या खूप कमी झालेलं चित्र आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।